ओम नमो भगवते वासुदेवाय. अतचतुष्व शून्य चाणूर मुष्टिक इत्यादी पैलवानांचा व कंसाचा उद्धार. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांनी चाणूराधिकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भेटले. एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायात पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसऱ्यांना ओढू लागले. त्यांनी कोपरापासूनच्या हातांना हात, गुडघ्यांना गुडघे, डोक्यांना डोकी आणि छातींना छाती टेकून ते एकमेकांवर आघात करू लागले. गरगर फिरवणे, लांब ढकलणे, मिठीत घेणे, खाली पाडणे, पुढे जाणे, मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले. तसेच वर उठवणे, उचलणे, चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहणे अशा रीतीने ते शरीरांना इजा पोहोचवू लागले. परीक्षिता, कुस्त्यांची ही दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिला सुद्धा आल्या होत्या. मोठमोठ्या पहिलवानांबरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत असे पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसात चर्चा करू लागल्या. येथे हे राजसभेतील लोक केवढा अधर्म करीत आहेत पहा. राजाच्या समोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहत आहेत. वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे व मोठ्या पर्वतासारखे दिसणारे हे मल्ल कोणीकडे आणि अजून तारुण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कोणीकडे. या पाहणाऱ्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चितच लागणार. वास्तविक जेथे अधर्म असेल तेथे कधीच थांबू नये. बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये जाऊ नये. कारण तेथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे, गप्प बसणे किंवा मी जाणत नाही असे म्हणणे या तिन्ही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवतात. शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणाऱ्या श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे पहा तरी कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू चमकत आहेत. मुष्टिकावर रागवल्यामुळे डोळे लाल झालेल्या बलरामांचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का? तरी सुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे, नाही? खरे जाता पाहू, वज्रभूमी किती धन्य आहे, कारण हे पुरुषोत्तम तेथे मनुष्याचा वेश घेऊन लपून राहतात. स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच प्रभू तेथे रंगीबेरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत, गाई चारीत, निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात. दोन्ही डोळ्यांनी नित्य निरंतर यांच्या रूपमाधुर्याचे पान करणाऱ्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली होती कोण जाणे. यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचे सार सर्वस्वच. जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीचेच नाही, तर मग अधिक कोठून असणार. हे रूप क्षणाक्षणाला नवेच भासते. सर्व यश, सौंदर्य आणि ऐश्वर यांचे हे एकमेव आश्रयस्थान आहे. याचे दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे. वज्रातील गोपी धन्य हो. नेहमी श्रीकृष्णांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळे प्रेमपूर्ण हृदयाने व प्रेमाश्रूंनी सद्गदित झालेल्या कंठाने त्या धार काढताना, दही घुसळताना, धान्य काढताना, जमीन सारवताना, बालकांना झोके देताना, रडणाऱ्या बालकाची समजूत घालताना, त्यांना नाहूमाकू घालताना, घराची झाडझूड करताना अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचेच गायन करीत. हे जेव्हा प्रातःकाळी गायींना चारण्यासाठी वज्रातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात, तेव्हा त्यांनी वाजवलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगीने घरातून बाहेर रस्त्यांमध्ये येतात. त्यावेळी स्मितहास्य तसेच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमल त्यांना पाहायला मिळते. केवढे हे त्यांचे पुण्य. हे भरत श्रेष्ठा, त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला. स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून त्यांचे आईवडील पुत्रस्नेहामुळे शोकाने विव्हळ झाले, कारण आपल्या पुत्रांचे शौर्य त्यांना माहीत नव्हते. श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करीत एकमेकांशी ज्याप्रमाणे कुस्ती करत होते तसेच बलराम आणि मुष्टिक सुद्धा लढत होते. भगवंतांच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगाच्या रगडण्याने चाणूराची अंगी खिळखिळी होऊ लागली. त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. शेवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी वळवून त्याने भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार केला. ज्याप्रमाणे फुलांच्या गजराच्या माऱ्याने हत्ती जराही विचलित होत नाही, त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडेसे सुद्धा विचलित झाले नाहीत. त्यांनी चाणूराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गरागर फिरवून जमिनीवर आपटले. त्या वेगाने त्याचे प्राण निघून गेले.
त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस व फुलांच्या माळा विस्कटल्या. इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला. त्याचप्रमाणे मुष्टिकाने सुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लगावला. त्यानंतर बलवान बलरामांनी त्याला अतिशय जोरात चापट मारली. चापट बसताच तो कापू लागला. अत्यंत व्यथित झालेल्या तो तोंडातून रक्त ओकीत प्राण जाऊन वादळाने उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला. हे राजन, योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पैलवानाला समोर येतात बेफिकरपणे अगदी सहज डाव्या हाताच्या ठोशाने मारले. भगवान श्रीकृष्णांनी त्याच वेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तो शलाला उभे चिरले. अशा प्रकारे दोघांचेही प्राणक्रमण झाले. जेव्हा चानोर, मुष्टी, कूट, शल आणि तोशल हे पाचही पैलवान मारले गेले, तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचवण्यासाठी तेथून पळून गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलवून त्यांना भिडून नाचत गात ढोलाच्या नादात आपल्या नुपुरांचा आवाज मिसळून ते विजयोत्सव साजरा करू लागले. रामकृष्णांच्या ह्या अद्भुत कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला. कंसाखेरीज श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधू पुरुष वाहा वाह वाहा वाह म्हणून प्रशंसा करू लागले. मोठमोठे पहिलवान मारले गेले किंवा पळून गेले हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्य वाजवणी बंद केली आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली, अरे वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकलून द्या. गोपांचे सर्व धन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धी नंदाला कैद करा. अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वासुदेवाला ताबडतोब मारून टाका. तसेच माझा बाप उग्रसेनही आपल्या अनुयायांसह शत्रूच्याच पक्षाला जाऊन मिळला आहे, त्याला सुद्धा जिवंत ठेवू नका. अशा प्रकारे बडबडणाऱ्या कंसावर आणि अविनाशी श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढले. अहंकारी कंसाने जेव्हा पाहिले की आपला मृत्यू समोर येऊ लागला आहे, तेव्हा त्याने लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल तलवार घेतली. हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला. तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असह्य प्रखर तेज असणाऱ्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले. याच वेळी कंसाचा मुकुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला सुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाटात आपटले आणि स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्यावर उडी मारली. त्यामुळे कंसाचा तात्काळ मृत्यू झाला. नंतर जसा सिंह हत्तीला फरफटत नेतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवरून फरफटत नेले. हे नरेंद्रा, त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून हाय हाय असे मोठ्याने उद्गार निघाले. अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचे चिंतन करीत असे. तो खाता पिताना, झोपताना, चालताना, बोलताना किंवा श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहत होता. त्यामुळे त्याला दुर्लभ अशी भगवंतांची सारूप्य मुक्ती मिळाली. कंक, न्यग्रोध इत्यादी कंसाचे धाकटे 8 भाऊ मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्यांच्या अंगावर धावले. ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने सिंह पशूंना मारतो त्याप्रमाणे त्यांना मारले. त्यावेळी आकाशात दुदुंबी वाजू लागल्या. भगवंतांचे विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आनंदाने पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. महाराज, कंस आणि त्यांच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या. त्या डोकी बुडवून घेऊ लागल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या त्या वारंवार अश्रू ढाळीत मोठ्याने आक्रोश करू लागल्या. हे नाथ, हे प्रियतमा, हे धर्मज्ञ, हे करुणामय, हे अनाथवत्सला, आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे. आमची घरे आज उजाड झाली, आमची मुले अनाथ झाली. हे पुरुष श्रेष्ठा, या पुरीचे आपणच स्वामी होता. आपण गेल्याने येथील उत्सव संपले, मांगल्य लयाला गेले. ही मथुरा नगरी आमच्याप्रमाणेच अशोभनीय झाली. स्वामी, आपण निरपराध लोकांना अतिशय छळले, म्हणूनच आपली अशी दशा झाली. जीवांना पीडा देणाऱ्या कोणाचे कल्याण होणार? हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत. जो यांचे वाईट व्हावे असे इच्छितो तो कधीच सुखी होत नाही. श्री शुकदेव म्हणतात, जगाचे पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी प्राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकरीतीनुसार मृतांचे क्रियाकर्म केले. त्यानंतर श्रीकृष्ण बलरामांनी मातापित्यांना बंधनातून सोडविले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले.
परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतर सुद्धा देवकी आणि वसुदेवांनी ते जगदेश्वर आहेत, पुत्र नव्हेत असे समजून त्यांना छातीशी कवटाळले नाही. उलट स्वतःच हात जोडले. अध्याय 44 समाप्त.